तर काँग्रेसच्या राज्यातील पहिल्या टप्प्यातील नावांची आज घोषणा होणार आहे। कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळते। तर भिवंडीतून दयानंद चोरघेंचं नाव आघाडीवर आहे। गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसेंडेंची नाव सध्या त्यांचं आघाडीवर आहे। तर नागपुरातून विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात काँग्रेसमधून लोकसभेसाठी कोणाची नावं आघाडीवर आहेत। नागपूरमधून विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते। तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांचं नाव आघाडीवर आहे। गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसेंडी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे। तर कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते। भिवंडीमधून दयानंद चोरघेंचं नाव आघाडीवर आहे। तर रामटेकमधून नितीन राऊत आणि रश्मी बर्वेंमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे। तर नागपुरातून विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये नागपुरातून आमदार विकास ठाकरे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे। महसूल स्वतः विकास ठाकरे आहे। भाऊ, आज तुमची यादी येणार आणि तुमचं नाव जवळपास निश्चित आहे नागपूर लोकसभेतून। हो, काल वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि त्यांनी मला लढावं असा आग्रह केला आणि संपूर्ण शहरातील कार्यकर्त्यांची काँग्रेसची मागणी होती की आपल्या पार्टीने लढत दिली पाहिजे। आणि अभिजितजी वंजारी यांचं नाव होतं पण त्यांनी वेळेवर नकार दिला। आणि माझीसुद्धा इच्छा होती की मी निवडणूक चांगल्या तऱ्हेनं लढवू शकतो 6ही मतदारसंघात, परंतु आता ती जिम्मेदारी पक्ष मला देईल तर पक्षाचा आदेश मानावाच लागेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारखे दिग्गज उमेदवार मैदानात आहे, त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार म्हणून कशी लढत आणि कुठपर्यंत लढत देऊ शकता? नाही, मला असं वाटतं की उमेदवार हा दिग्गज नसतो, वेळ आणि मतदार हा दिग्गज असतो। या नागपूर शहरामध्ये 12 वेळेस काँग्रेस निवडून आली आणि 3 वेळेस भाजप आली। याच्यावरून आपण अंदाज बांधू शकता की जो मतदार आहे त्या मतदाराच्या मनात काय राहतं। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।